नमस्कार मित्रांनो, मी अनमोल. तुम्ही बघत आहात तेजस अँड अनमोल आर्ट्स ब्लॉग चॅनल. आज आपले आहे 26 मार्च 2026. त्यानिमित्त आज आपला आहे रामनवमी. आज आपलं जुने गावामध्ये आपलं पूर्ण जल्लोषमध्ये आहे. आज आपण जल्लोषात पूर्ण जुने गावामध्ये रामनवमी साजरी करत आहे सगळेजण. आणि आम्ही आहे आता जुने गावातल्या सर्वात जुन्या मंदिरामध्ये, म्हणजे श्रीरामांचं मंदिर एकदम जुनं असं मंदिर आहे जुने गावातलं. आपला आज रामनवमीवरती ब्लॉग जाणार आहे, एकदम भारी असा. तर भारी मजा येणार आहे आज. चला. राम लल्लांचं दर्शन करण्यासाठी आपले जुने गावातले भाविक भक्त किती शिस्ती आणि शिस्तबद्धतेने दर्शन घेणार आहेत. जय श्रीराम. बघा मित्रांनो, किती मोठे अशी रांग आहे. जय श्री हनुमान. आणि मस्तपैकी मंदिर पूर्ण मस्तपैकी सजवलेलं आहे पताक्यांनी, मस्त झेंडूच्या फुलांनी. आणि मित्रांनो, का पार्वता मस्तपैकी बिळाच्या पानांनी सजवलेलं आहे. रामनवमी निमित्त आज राम मंदिरामध्ये भजन कीर्तन असा कार्यक्रम आहे. खूपच भारी सजवलेले मित्रांनो यावेळेस मंदिर, मस्तपैकी श्रीराम मंदिर. जय श्रीराम. जय श्री हनुमान. सर्व पदाधिकारी आणि कलाकारांचं धन्यवाद. नमस्कार. जय श्रोते हो, आजच्या रामनवमीच्या पवित्र दिवशी उत्कर्ष सारं मार्गदर्शन आहे. लड्डू गोपालांची मूर्ती तर बघा किती सुंदर आहे. आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत आणि रामचरित्राचे आम्ही गायन करीत असतो. या आणि त्या चळवळीमधून श्रीरामांचा रामचरित्र ऐकतो. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया मिरवणुकीमध्ये, कारण की आज रामनवमी निमित्त जळगावमध्ये खूप मस्त मस्त अशा मिरवणुकी आहेत. आपण
सुभाष चौकामध्ये खूप मोठा असा ट्रस्ट लावलेला होता आणि तिथे मस्तपैकी जे मिरवणुकीवाले राहतात ते मस्तपैकी DJ वगैरे आणि लेझिम पण करतायत आणि ते सुभाष चौकामध्ये जे ट्रस्ट लावलेलं होतं ते लोक आपल्या भावकांचे ते आगमन करत होते. मिरवणुकीमध्ये ढोल पथक बघायला मिळालं. महाबली मित्रांनो, इथे सुभाष चौकामध्ये खूपच भारी अशी गोफले जिम चालू होती. बघा ना, मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम बघितली. एकदम भारी आहे ते आणि खूपच गर्दी जमा झाली होती ते आणि पहिल्यांदा दोन नाच आणि गोफले जिम वगैरे एकदम भारी वाटत होतं ते. आणि ते जे दोरे आहेत त्याच्यामध्ये वरती नारळ पण लावलेले आहे आणि नारळाला ते गोफत आहे. हे सुभाष चौकातलं भवानी मातेचं मंदिर आहे. तो टोक तर बघा किती भारी दिसतोय आणि तिथला जो ध्वज. सर्वात भारी म्हणजे लेझिम. एकदम आनंद, खूपच भारी. खूप सुंदर असे देखावे पण होते. अजून एक पथक बघायला मिळालं, त्याचं नाव होतं श्री महाबली. आता खरी मजा येणार पथक बघण्याची, कारण की आता आहे शिवगंध ढोल ताशा व ध्वज पथक. ते जळगावतील सर्वप्रथम पथक आहे. शनीपेठ मित्रमंडळांचा जो देखावा होता एकदम भारी असा होता, एकदम सुंदर होता.
शिवगंध ढोल ताशा ध्वज पथकाचा खरा परफॉर्मन्स इथे बघायला मिळाला. खरंच खूप सुंदर असा परफॉर्मन्स आहे शिवगंध ढोल ताशावर ध्वज पथकाचा. मला शिवगंध ढोल ताशावर ध्वज पथकाचं एकच वाक्य खूप भारी वाटतं. आम्ही फक्त उत्कृष्ट वादक घडवतो आणि खरंच खूप छान असे वादक घडवतात शिवगंध ढोल ताशावर ध्वज पथक. वादक लहान असो किंवा मोठा, त्यांचा जो वादक आहे तो एका तालावरतीच वादन करतो. हे वैशिष्ट्य आहे शिवगंध ढोल ताशावर ध्वज पथकाचं. मित्रांनो, आता आपण आलेलो चिमुकले राम मंदिर येथे. आता आपण इथले श्रीरामांचे दर्शन करू. इथं पण खूपच मस्त लाइटिंग आहे, सजवलेलं आहे मस्त पैकी. गर्दी पण आहे. आज श्रीरामांचे मंदिर खूप सुंदर असं सजवले होते. एकदम असं लाइटिंगने भारी वाटत होतं. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय श्रीराम. बाय बाय.